नमस्कार, मी निरंजन. मराठीमध्ये एक सुरेश भटांची माझ्या मते एक कविता आहे आणि त्या कवितेच्या ओळी आहेत. रंगात रंगुनी साऱ्या रंग माझा वेगळा, गुंत्यात गुंतुनी साऱ्या पाय माझा मोकळा. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गुरांचे डॉक्टर मोहन भागवत यांनी काल अशीच काही मुक्ताफळं उधळलेली आहेत. आणि म्हणजे मला त्यांचं ते सगळं भाषणाचा सार हे ऐकून इतकं आश्चर्य वाटलं की भारतभर गेली 12-13 वर्ष जे बैल संघाने माजवून ठेवले, त्यांना मी म्हणजे लो आयक्यू बुलडोझर म्हणतो, अंधारावरती प्रेम करणारे मठ्ठ बैल म्हणतो, या सगळ्या बैलांची इतकी कुचंबणा या गुरांच्या डॉक्टरनी करून ठेवली. म्हणजे खरं या गुरांच्या डॉक्टरनी आपणच पाळलेल्या, पोसलेल्या, माजवलेल्या उन्मत्त बैलांची काळजी घ्यायला हवी ना. यांनी त्या सगळ्या उन्मत्त बैलांचं तोंड बंद करण्याची काल वेळ आणून ठेवली. मोहन भागवत काल दत्तात्रय होसबळे हे RSSचे जे एक प्रमुख आहेत, त्यांनी अमेरिकेमध्ये का पहिल्यांदा ही मुक्ताफळं उच्चारली. त्यात ते असं म्हटले होते की भारताने पाकिस्तान बरोबर संवाद कायम ठेवला पाहिजे. काल दत्तात्रय होसबळे यांची बाजू घेताना पुन्हा एकदा भागवतांनी त्याचाच पुनरुच्चार केला आणि नवीनही काही तारे तोडले. आता ते काय आपण एक एक याच्यामध्ये बघूच. पहिले भागवत काय म्हटलंय हा गुरांचा डॉक्टर ते पाहून घ्या. Dattaji was asked about people, not about state. And typical Hindu things like that, Sadbhavana, that is our nature. If tomorrow, imagine that the Pakistan state will be broken completely by some Indian onslaught, Bharatiya onslaught. In war will defeat it beyond repair. What are we going to do with the public of Pakistan? We have to digest them. We have to bring them back to Hindu fold. Or at least, if they cannot, generations together now they have been in that Islamic tradition, so they cannot leave it. Then they have to be there peacefully, without hating others, without considering others to be false. All these things they have to do. We are not like Hitler. That is not our nature. आता हा गुरांचा डॉक्टर इतका उडाण टप्पू आहे की म्हणजे याच्याकडे कुठलंही सरकारी पद नाही, याची स्वतःची अदरवाईज काय अवकात आहे अशातला भाग नाही. पण हा आपल्या तुमच्या माझ्या कराच्या पैशातून काहीशे कोटी खर्चाची संरक्षण यंत्रणा याच्यासाठी पुरवलेली आहे. याला सिक्युरिटी आहे सरकारतर्फे. कोण म्हणजे मच्छर सुद्धा बसणार नाही याच्यावरती. खरं तर एवढी म्हणजे इतकी सुद्धा याची किंमत नाही, तरी या गुरांच्या डॉक्टरनी ही सगळी बडबड केली. आता यात एक 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 आपण वाक्य बघूया. पहिल्यांदा ते म्हटलेत की ऑल चॅनल्स ऑफ डायलॉग विथ पाकिस्तान शुड रिमेन ओपन. म्हणजे पाकिस्तान बरोबर संवादाचे सर्व मार्ग हे खुले असले पाहिजेत. आता सर्व मार्गांमध्ये काय काय येतं? एक तर राजनैतिक मार्ग, की भारताचा परराष्ट्र मंत्री, पाकिस्तानचा परराष्ट्र मंत्री, भारताचे पंतप्रधान, पाकिस्तानचे पंतप्रधान हे जे एकत्र बसून बिर्याण्या खायचे, हे जसे एकत्र बसून वाढदिवस साजरा करायचे, मग मोदी नवाज शरीफच्या बायकोला किंवा आईला काहीतरी गिफ्ट द्यायचे, ते नरेंद्र मोदींनाच गिफ्ट द्यायचे, कारण हा बायकोबरोबर राहत नाही, त्यामुळे याच्या बायकोसाठी ते काय गिफ्ट देणार, त्यामुळे ते मोदीसाठी काहीतरी गिफ्ट द्यायचे. तर हे सगळं पुन्हा सुरू झालं पाहिजे असं मोहन भागवतांना वाटतं. आता एक वेळ अशी होती की जर या सरकारच्या विरोधामध्ये बोललं तर हा सगळा मठ्ठ बैलांचा जो देशभर पसरवून ठेवलेला संप्रदाय आहे हा लगेच लोकांना बोलायचा, गो टू पाकिस्तान, पाकिस्तानला चालते व्हा. आता आता मोहन भागवतांना सांगणार का हे जे सगळे माजवलेले मठ्ठ बैल आहेत हे आता या गुरांच्या डॉक्टरला सांगतील का की जा तू आता पाकिस्तानात मठ्ठ बैलांची फौज तयार कर, असं सांगावं ना यांनी.
आणि जयशंकर जो इतक्या उर्मटपणाने पाकिस्तानबद्दल इराणच्या युद्धामध्ये म्हणजे इराण आणि अमेरिका युद्धामध्ये पाकिस्तान मध्यस्थाची भूमिका निभावत होता, तर हा जयशंकर असं म्हटला होता की आम्ही पाकिस्तान सारखी दलाली करत नाही. पॉप्पा जे आहेत ना यांचे, ते फक्त युक्रेनचं युद्ध 2 तास थांबवतात, त्याला ते दलाली म्हणत नाहीत. याला ते दलाली म्हणवतात. ज्या युद्धाचा थेट परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवरती होणार आहे ते युद्ध थांबवण्यासाठी मध्यस्थी करणं, याला एस जयशंकर दलाली म्हणतात. आता हा म्हणतोय, हा गुरांचा डॉक्टर म्हणतोय नाही नाही दलाली केली पाहिजे. मोहन भागवत सांगतोय की नाही जयशंकर चुकीचं बोलत असतील, ही दलाली करायला हवी, असं याचा अर्थ होतो. सर्व चॅनल्स खुली पाहिजेत. मग सर्व चॅनल्समध्ये गौतम अदानी बांगलादेशला जशी वीज पुरवायचा तशी गौतम अदानीने आता पाकिस्तानला पण वीज पुरवावी, हे पण त्याच्यामध्ये येऊ शकतं. किंवा अटल बिहारी वाजपेयींच्या काळामध्ये नवाज शरीफ यांच्या मालकीच्या साखर कारखान्यामधून साखर आयात केली होती, तर आता शहबाज शरीफ यांच्या मालकीच्या साखर कारखान्यामधून नरेंद्र मोदींनी साखर आयात करावी, असं होऊ शकतं. हे बॅकडोअर चॅनल्स असतात ना संवादाची, तर ही सगळी खुली पाहिजेत, असं हा गुरांचा डॉक्टर म्हणतोय. त्याच्यानंतर ही क्लॅरिफाईड दॅट RSS डज नॉट हॅव अ पॉलिसी ऑन पाकिस्तान. अरे बाबा तू कोण? RSS म्हणजे RSS काय आहे? पाकिस्तान बद्दलची फॉरेन पॉलिसी भारताची काय असावी हे ठरवणारा तू कोण? म्हणजे कम्प्लिटली नॉन एक्झिस्टंट अधिकृतरित्या अशा ऑर्गनायझेशनचा हा प्रमुख, स्वयंघोषित प्रमुख. आता स्वयंघोषित प्रमुख असं म्हणायचं कारण मुळात संस्थाच नोंदणीकृत नाहीये. तिथे प्रियांक खरगेनी कर्नाटकमध्ये यांच्या पार नागदुऱ्या काढल्या आहेत या रजिस्ट्रेशन नसल्याच्या प्रकारावरून. आणि आता हा सांगतो की RSS डज नॉट हॅव अ पॉलिसी ऑन पाकिस्तान दॅट डिफर्स फ्रॉम द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. भारत सरकारच्या पाकिस्तानच्या धोरणाच्या पेक्षा वेगळी RSSची पॉलिसी नाही. मग भारत सरकार पाकिस्तान बरोबर कोणतीही चर्चा करायला नकार देत आहे, तयार नाहीये. तुम्ही तर म्हणताय चर्चेची सगळी दारं उघडी पाहिजेत, ही वेगळी नाहीये तुमची पॉलिसी. म्हणजे एकाच वाक्यामध्ये किती विरोधाभासातलं बोलायचं, हे गुरांचा डॉक्टर करू शकतो, ते त्यांनी नेहमीप्रमाणे केलं. आता केंद्र सरकार म्हणजे सुषमा स्वराजांपासून सांगतायत कि आतंकवाद और चर्चा एक साथ नहीं हो सकती, बंदूक और बातें एक साथ नहीं हो सकती. आता नरेंद्र मोदीला हा गुरांचा डॉक्टर सांगतोय की संवादाचे सर्व मार्ग खुले ठेवा, असं डायरेक्ट ऑपरेशन सिंदूर बिंदूर करायला जाऊ नका, आपल्याच लोकांचं सिंदूर पुसलं जातं, हा त्याचा अर्थ. याचा दुसरा अर्थ असा की म्हणजे 2014 पर्यंत 2008च्या मुंबई हल्ल्यानंतर त्यावेळच्या सरकारने 2014 पर्यंत पाकिस्तानला पूर्णपणे जगात आयसोलेट केलं होतं. पूर्णतः पाकिस्तानला सगळ्या युरोपियन राष्ट्रांनी ग्रे लिस्टमध्ये ठेवलं होतं. पाकिस्तान बरोबर कोणताही व्यापारी करार करायला, पाकिस्तानला लोन द्यायला परवानगी नव्हती. संपूर्ण युरोपियन देशांमधून पाकिस्तानला कोणी कर्ज पण द्यायला तयार नव्हतं, कारण त्या ग्रे लिस्टमध्ये होतं. आणि टेररिस्ट ऑर्गनायझेशनला सपोर्ट करत नाही हे पाकिस्तानला सिद्ध केलं तरच ग्रे लिस्टमधून काढू, अशी अट होती 2014 पर्यंत. हा नॉन बायोलॉजिकल पंतप्रधान झाल्यानंतर पाकिस्तान युरोपियन राष्ट्रांनी घातलेल्या या बॅनमधून, ग्रे लिस्टमधून पाकिस्तान बाहेर आलं. पाकिस्तान आतंकवादी कारवायांना सपोर्ट करत नाहीये हे पाकिस्ताननी मोदी पंतप्रधान झाल्यानंतर सिद्ध केलं युरोपियन देशांसमोर, आणि पाकिस्तानला या सगळ्या ग्रे लिस्टमधून काढलं गेलं. आणि त्यानंतर हे ऑपरेशन सिंदूरच्या वेळेला जो सगळा म्हणजे नीजर्क रिॲक्शन म्हणतो आपण, की ह्या पहलगामवरती हल्ला झाला, पहलगाममध्ये हल्ला झाल्यानंतर जे काही 20-22 जण भारतीय नागरिक त्या ठिकाणी मारले गेले, ते मारले गेल्यानंतर एकही अतिरेकी ताब्यात नाही,
एकाही अतिरेकाचं स्केच सुद्धा भारत सरकारकडे नाही, त्याचा फोटो भारत सरकारकडे नाही. त्यांच्या संपूर्ण हालचालीबद्दल, मुव्हमेंटबद्दलचा त्यावेळेला त्या क्षणी काही इंटेलिजन्स ताब्यात नाही. आणि हा पाकिस्तानने हल्ला केलाय असं सांगून थेट पाकिस्तानवरती लष्करी हल्ला भारताने करून टाकला. म्हणजे आधीची जी सर्जिकल स्ट्राईक वगैरे प्रकार होता तो निदान काश्मीरच्या डिस्प्युटेड टेरिटरीमध्ये होता. त्यामुळे त्याला एका देशाने दुसऱ्या देशाविरुद्ध पुकारलेलं युद्ध या कॅटेगरीत ते येत नव्हतं. ते एका म्हणजे वादग्रस्त भूप्रदेशामध्ये केलेली कारवाई होती. इथे लाहोरच्या जवळ मिसाईल्सनी हल्ला केला आणि मग पाकिस्तानने रिटॅलिएट केलं. पाकिस्तानने रिटॅलिएट करत असताना त्यांना चीननी कशी मदत केली, सॅटेलाइट इन्फॉर्मेशन पासून, इमेजरी पासून ते संपूर्ण आर्टिफिशियल इंटेलिजन्स गाइडेड त्यांच्या सगळ्या मिसाईल सिस्टीम्स वगैरे, हे सगळं हे पाकिस्तानला चीननी कसं पुरवलं. बरं, हे सगळं झालं, मग अमेरिकेच्या सांगण्यावरून सीजफायर करावं लागलं भारताला. इतकी नामुष्की की युद्धबंदीची घोषणा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी केली, भारताच्या पंतप्रधानांनी नाही केली. त्यानंतर भारताने जगभर शिष्टमंडळ पाठवली. या जगभरात गेलेल्या शिष्टमंडळांना एकाही देशाचा राष्ट्रप्रमुख भेटला नाही. हे तिथल्या कुठल्या तरी फॉरेन सेक्रेटरीला भेटणार किंवा तिथल्या एखाद्या विरोधी पक्ष नेत्याला भेटणार अशा पद्धतीची या डेलिगेशन्स झाल्या. पत्रकार परिषदा घेतल्या, शून्य किंमत मिळाली. जगभर हा जो सगळा भारताने दिखावा केला. आणि या सिंदूरच्या काळामध्ये सर्वात महत्वाचं, जगातल्या एकाही देशाने भारताची बाजू घेतली नाही. एकाही. श्रीलंकांनी पण नाही, भूताननी पण नाही, बांगलादेशनी पण नाही, नेपाळनी पण नाही. भारताचा दशकानुदशकापासून मित्र असलेल्या रशियानी पण भारताची बाजू घेतली नाही. भारत ज्या ब्रिक्समध्ये आहे त्या ब्रिक्स समूहामधल्या एकाही देशाने भारताची बाजू घेतली नाही. संपूर्ण जगात भारत एकटा पडला. आणि हे नरेंद्र मोदींनी अत्यंत प्रचंड मेहनतीने कमावलेलं यश आहे, भारताला एकटं पाडून घेणं जगात. त्यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. त्यासाठी त्यांनी जगभर मिठ्या मारल्या, ख्या 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 खी 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 सगळे प्रकार करून झाले. याला चॉकलेट दे, त्याला टॉफी दे, हे सगळे करून झाले. आणि जेव्हा लक्षात आलं की भारत पूर्ण आयसोलेट झालेला आहे, हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे उपद्व्याप अमेरिकेमध्ये जे चालतात, त्यामुळे अमेरिकेमधल्या रटगर युनिव्हर्सिटीनी RSSच्या या कारवायांबद्दल एक डिटेल रिपोर्ट तयार केला आणि तो अमेरिकन संसदेला सादर केला. त्याबद्दल मी एक व्हिडिओ ऑलरेडी केलेला आहे या रटगर युनिव्हर्सिटीच्या रिपोर्टबद्दल. नंतर अमेरिकेमध्ये जे रिलिजियस फ्रीडमचा आयोग आहे, वेगवेगळ्या देशांमध्ये धार्मिक स्वातंत्र्य किती दिलं जातं याच्याबद्दल एक आयोग आहे, त्या आयोगाने भारताला विशेष काळजी घ्यावी असा देश, अ कंट्री ऑफ पर्टिक्युलर कन्सर्न, हा दर्जा दिला धार्मिक स्वातंत्र्याच्या बाबतीमध्ये. त्यानंतर RSSला तिथं अमेरिकेमध्ये एक दलाल एजन्सी भाड्याने घ्यावी लागली मध्यस्थी करण्यासाठी. एक एजन्सी हायर करावी लागली, त्यांना 3 कोटी रुपये द्यावे लागले. हे दिले RSSनी. आणि मग RSS बद्दलचं तिथलं मतपरिवर्तन व्हावं यासाठी मग राम माधव तिकडे जाणार, मग दत्तात्रय होसबळे अमेरिकेला जाणार, हा सगळा प्रकार सुरू झाला. आणि मग दत्तात्रय होसबळेंना जेव्हा लक्षात आलं की हे जे पाकिस्तानच्या बाबतीत भारताने प्रकार केलेला आहे, घाण करून ठेवलेली आहे, त्याबद्दल आता दुरुस्ती करणं गरजेचं आहे. दुसऱ्या बाजूला ट्रम्पने तर रोज झोडायला सुरुवात केली. पहिल्यांदा टेरिफ लावले, पहिल्यांदा पंतप्रधानाला भेटायलाच बोलावलं नाही. नंतर ज्या वेळेला हे जबरदस्ती भेटायला गेले त्यावेळेला त्यांच्या तोंडासमोर पत्रकार परिषदेत अपमान केला मोदीचा अमेरिकेतल्या. त्याच्यानंतर भारतावरती टेरिफ लावले. त्या टेरिफच्या बद्दल सुद्धा भारताकडून चकार शब्द नाही, विरोध नाही, निषेध नाही, तक्रार नाही, चुपचाप. आणि हे चुपचाप राहिले हे राम माधवनी पत्रकार परिषदेत अमेरिकेत कबूल केलं की आम्ही तो सगळंच सहन केलं, आम्ही आणखीन काय करायला पाहिजे होतं वगैरे वगैरे. हे सगळं भोकाड पसरून झालं. आणि मग
अमेरिकेच्या दबावात हे दत्तात्रय होसबळेला बोलावं लागलं की पाकिस्तान बरोबर संवाद वाढवावा लागेल. आणि आता या गुरांच्या डॉक्टरला पण बोलावं लागलं की पाकिस्तान बरोबर संवादाची सगळी दारं उघडी ठेवावी लागतील. हे एक प्रकारे नरेंद्र मोदींनी या देशाच्या म्हणजे इब्रतीला जो धक्का दिलेला आहे. म्हणजे विचार करा तुम्ही, इराणच्या म्हणजे त्या गल्फ ऑफ ओमान मधून क्रूड ऑइल घेऊन येणाऱ्या 3 भारतीय बोटींवरती 3 दिवसात 3 वेळेला अमेरिकेने हल्ला केला. त्यात कमीत कमी 3 भारतीय नागरिक ठार मारले गेले. आणि हे ठार मारले जाऊन सुद्धा भारताकडून त्याबद्दल काही नाही. आता एक काल्पनिक परिस्थिती मला सांगा. असंच समजा जर अमेरिकेने चीनच्या एखाद्या नौकेवर हल्ला केला असता. मारणं सोडून द्या, चीनच्या बोटीला अशी वॉर्निंग जरी दिली असती तरी चीननी काय केलं असतं आपण कल्पना नाही करू शकत. रशियाच्या एखाद्या बोटीला, कारण तिथून चीनच्या आणि रशियाच्या बोटी तर चालूच आहेत. अगदी अमेरिकेने ब्लॉकेड केलेल्याच्या पहिल्या दिवसापासून चीनचे टँकर्स गल्फ ऑफ ओमानमध्ये जात आहेत, त्या स्ट्रेट ऑफ होर्मुझ मध्ये जात आहेत, तिथून क्रूड ऑइल घेत आहेत आणि बाहेर येत आहेत. आणि अमेरिका त्यांचं काही वाकडं करू शकत नाही. पण भारताचा स्वाभिमान गमावलेला आहे. नरेंद्र मोदी हा एक लाचार, शरण गेलेला म्हणजे सरेंडर झालेला नरेंडर हे आहे हे त्यांना माहिती आहे. कारण त्या एप्स्टीन फाईल्सचं सगळं गुपित डोनाल्ड ट्रम्पच्या हातात आहे आणि म्हणून तो ब्लॅकमेल करतोय. आणि म्हणून या गुरांच्या डॉक्टरला आता थेट पाकिस्तान बरोबर संवादाची दारं उघडी ठेवली पाहिजेत असं बोलण्याची वेळ आलेली आहे. त्याच्यानंतर एक त्यांनी दावा असा केला, बघा कशी गंमत आहे. ही क्लेम दॅट सेव्हरल सिटीजन्स अँड जर्नलिस्ट्स इन पाकिस्तान अप्रिशिएट द वर्क ऑफ RSS. म्हणजे त्यांचं मोहन भागवत हा गुरांचा डॉक्टर असं बोललाय की पाकिस्तानमधले अनेक नागरिक आणि पत्रकार RSSचं कौतुक करतात. माझी या देशाचा गृहमंत्री असलेल्या तडीपार अमित शहाला विनंती आहे की ही माहिती, पाकिस्तानमधले अनेक नागरिक आणि पत्रकार RSSचं कौतुक करतात, ही माहिती या गुरांच्या डॉक्टरला कशी मिळाली याचा तपास करावा. कारण भारतात पाकिस्तानी वर्तमानपत्र विकलं जात नाही, भारतात पाकिस्तानचं न्यूज चॅनल चालत नाही, भारताने पाकिस्तानची युट्यूब चॅनल बंद करून टाकलेली आहेत. याचा अर्थ या सगळ्याच्या व्यतिरिक्त मोहन भागवत यांचा पाकिस्तानामध्ये काही ना काहीतरी कॉन्टॅक्ट आणि सोर्सेस ज्याच्याबरोबर त्यांचे रेग्युलर इंटरॅक्शन होत असते. आणि हे देशद्रोही कृत्य आहे. त्यामुळे याचा तपास तडीपारनी करावा आणि याच्याबद्दल योग्य ती शिक्षा या गुरांच्या डॉक्टरला द्यावी. मग याला गुरांच्या दवाखान्यात ऍडमिट करा, याला एखाद्या गोठ्यामध्ये बांधून ठेवा, काही पण गुरांच्या डॉक्टरला शोभेल अशी कुठली तरी शिक्षा यांनी याच्याबद्दल करायला हवी. पण हे असे जे बावळटपणासारखे तारे तोडणे ना, म्हणजे शक्य आहे का? पाकिस्तानामध्ये RSSचं कौतुक करतील ज्यांनी भारतातल्या मुसलमानांबद्दल इतकं विष पसरवून ठेवलेलं आहे, त्याचं कौतुक पाकिस्तानांमधले मुस्लिम करतील. आणि हा माणूस, याची संघटना, याच्या इतर संघटना हे कोणाच्या तरी फ्रीजमध्ये बीफ आहे या संशयावरून माणसांची हत्या करून टाकते. त्या सगळ्या संघटनांचा हा प्रमुख असं म्हणतो रोज बीफ खाणाऱ्या पाकिस्तान बरोबर संवाद केला पाहिजे. म्हणजे तो जो कोण कडवट बजरंग दलवाला असेल त्यांनीच आता काय ते उत्तर मोहन भागवतला द्यावं, किंवा मोहन भागवतांचा व्हिसा मंजूर करून घ्यावा पाकिस्तानकडचा आणि यांना पाकिस्तानला पाठवून द्यावं. मग हाफिज सईद आणि मोहन भागवत एकत्र राहतील, एकाच खोलीत राहतील, काही प्रॉब्लेम नाही त्याच्यात. नंतर अकॉर्डिंग टू भागवत, देर इज अ सेक्शन ऑफ पीपल इन पाकिस्तान हु बिलीव्ह दॅट द पार्टिशन वॉज अ मिस्टेक. इट वुड हॅव बीन बेटर इफ द टू कंट्रीज रिमेन्ड युनायटेड.
म्हणजे आता हा गुरांचा डॉक्टर असं म्हणतोय, याला आता असा साक्षात्कार झालाय की पाकिस्तानमध्ये एक सेक्शन ऑफ सोसायटी असा आहे ज्यांना असं वाटतं की फाळणी चुकीची झाली आणि भारत आणि पाकिस्तान हे एकत्र राहायला हवे होते, असा हा म्हणतोय. म्हणजे या मोहन भागवतच्या संप्रदायामध्ये त्याचे जेवढे भक्त असतील त्यांना खरं तर आत्ता म्हणजे माझ्या डोळ्यासमोर चेहरा आणण्याचा जर प्रयत्न केला तर असं येतं, त्यांच्या मनात येत असेल तोंड झोडू का RSS सोडू. म्हणजे पाकिस्तानच्या फाळणीसाठी जे निमित्त ठरले त्याच्यामधलं एक कॅरेक्टर मोहम्मद अली जिना आणि दुसरं विनायक दामोदर सावरकर यांनी इतका द्वेष परस्परांबद्दल पसरवला ज्याचा परिणाम म्हणून फाळणी झाली. आणि तो हा म्हणतोय की हे दोन देश एकत्र राहिले असते तर फार बरं. अरे आत्ता भारतामध्ये असलेले मुस्लिम तुम्हाला सहन होत नाहीये. तुम्हाला तुम्हाला आता पाकिस्तानमधले मुस्लिम सोबत हवेत. हफीज सईद बरोबर काय सोयरिकी करायची का यांना मोहन भागवतला? हा काय प्रकार आहे? त्यापेक्षा तुमच्याकडे जे मुसलमान राहतात तुमच्या देशात त्यांना आनंदाने जगू द्या. हे नवीन काहीतरी ओढवून घेण्यापेक्षा या जे आहेत त्यांना जगू द्या ना आनंदाने. त्यांच्याबद्दलची तुम्ही अशी आशा व्यक्त करता. म्हणजे भारत बीफ एक्सपोर्ट मध्ये नंबर 1 झालेला आहे. तो बीफ कन्झम्पशन मध्ये नंबर 1 होऊन जाईल जर पाकिस्तान आणि बांगलादेशातले मुस्लिम भारतात आले तर. कन्झम्पशन मध्ये नंबर 1 होऊन जाईल. पण हे याला म्हणजे विचारांचा आणि यांचा काही संबंधच नसतो ना, फक्त अविचार कुविचार एवढाच प्रकार आहे याच्यातला. नंतर एक खूप मोठा विनोद त्यांनी केला मोहन भागवतांनी. ते असं म्हटले, वी आर नॉट लाईक हिटलर, दॅट इज नॉट आयदर अवर नेचर नॉर अवर वे. म्हणजे हे वाक्य बोलून या गुरांच्या डॉक्टरनी डायरेक्ट पप्पू गोळवलकरांच्या तोंडात मारली. डायरेक्ट. कारण पप्पू गोळवलकर RSSचं कौतुक करायचे आपलं हिटलरचं. आणि हिटलर हा कसा रोल मॉडेल आहे भारताला फॉलो करण्यासाठी. हिटलरकडून आपण शिकलं पाहिजे की हिटलरनी त्याच्या देशातल्या अल्पसंख्याकांचा कसा नायनाट करून टाकला. हे भारतासाठी रोल मॉडेल टू फॉलो असं पप्पू गोळवलकरनी लिहून ठेवलं. नुसतं बोललं पण नाही, लिहून ठेवलं. म्हणजे ज्या हिटलरला पप्पू गोळवलकर आदर्श मानतो त्या हिटलरबद्दल मोहन भागवत असं म्हणतो की आम्ही हिटलरसारखे नाही, तो आमचा मार्गच नाही. म्हणजे कोणाचं तोंड काळं केलं? गुरांच्या डॉक्टरनी. गुरांच्या डॉक्टरनी गोळवलकरांच्याच तोंडावर शेण फासलं डायरेक्ट. गुरांच्या डॉक्टर असल्यामुळे हा गोठ्यातच असणार. जे सापडलं शेण ते दिलं त्यांच्या गुरुच्या चेहऱ्यावर फासून. नंतर भागवत clarified that Hosbale's remark were aimed more at maintaining engagement with the people of Pakistan rather than with the Pakistani state itself. म्हणजे त्यांनी असं म्हटलंय की दत्तात्रय होसबळे यांचं पाकिस्तानबद्दलचं म्हणणं हे असं होतं की आपण पाकिस्तान स्टेट म्हणजे पाकिस्तान सरकार नाही, पाकिस्तान बरोबरच्या नागरिकांबरोबर संवादाची दारं उघडी ठेवली पाहिजेत. कशी ठेवणार? म्हणजे पाकिस्तानच्या सरकारशी बोलायचं नाही, मग पाकिस्तानी नागरिकांना विजा देणार का तुम्ही भारतात यायला? भारतातल्या नागरिकांना पाकिस्तानात जायला विजा द्याल का? मिळेल का तिकडे जाण्यासाठी त्यांच्याकडून? मग पीपल टू पीपल इंटरॅक्शन होईल ना. इथं वर्ल्ड कपच्या मॅचला पाकिस्तानमधून काय 50-100 लोक आली. त्या अहमदाबादमध्ये मॅच होती. त्या अहमदाबाद मधल्या मॅचला पाकिस्तानमधून मॅच बघायला आलेले 100 जण त्यांच्या समोर तुमचं अख्खं स्टेडियम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम करतंय. अरे आयुष्यभर रावणाची पूजा करणारे तुम्ही,
तुमच्या संघटनेमध्ये त्या रावणासारखं किंवा रावणापेक्षा वाईट चारित्र्य असलेली शेकडो माणसं, त्या 100 जणांना तुम्ही मॅच नाही बघू दिली. क्रिकेटची मॅच बघायला आले होते. भारत यजमान होता त्या टुर्नामेंटचा, आणि तुम्ही तिथं श्रीराम श्रीराम घोषणा दिली. तुम्ही कसले रामाचे पूजक हो? 3-3 हजार बलात्कार करणाऱ्या प्रज्वल रेवण्णाला मत म्हणजे मला मत, असं तुझा मोदी बोलतो. तुम्ही रामाचे भक्त. 3,000 बलात्कार करणाऱ्या प्रज्वल रेवण्णाला मत म्हणजे मला मत, असं स्वतः मोदी बोलतो. अरे तुम्ही रावणाच्या पेक्षा गया गुजरे त्यांचे तुम्ही भक्त खरं तर. आणि तुम्ही हे असं सांगताय की पाकिस्तानच्या नागरिकांबरोबर संवाद हवा. लाजा वाटायला पाहिजे खरं तर हे असं वाक्य बोलताना सुद्धा. आत्ताची आंतरराष्ट्रीय राजकीय परिस्थिती अशी आहे की पाकिस्तान तुम्ही कितीही लांगुल चालन केलं थुंकणार पण नाही तुमच्यावर, थुंकणार पण नाही. याचं कारण असं की आज पाकिस्तानला मदत करायला चीन तयार आहे, रशिया तयार आहे आणि अमेरिका तयार आहे. जगातल्या 3 सुपर पॉवर्स पाकिस्तानला मदत करायला तयार आहेत. त्यांना तुमच्या संवादाची आणि तुम्ही आमच्या नागरिकांची बोलावा याची त्यांना काही गरज नाही राहिलेली. शून्य. आर्थिक परिस्थिती खराब आहे त्यांची, हो खराब आहे. ते त्यांच्या इतर 3 मित्र देशांच्या मदतीने सुधरवून घेतील किंवा नाही सुधरवून घेणार. पण तुम्ही ज्या पद्धतीने वागवलंय गेल्या 12-13 वर्षात तुमच्या देशातल्या मुस्लिम नागरिकांना आणि पाकिस्तानचा द्वेष करून इथं त्यांचा द्वेष, या परिस्थितीत तो शहबाज शरीफ तुमच्यावरती थुंकणार सुद्धा नाही. त्यामुळे आज तुम्ही हे कितीही बडबड करत असलात तर असं होत नसतं भागवत. एका दिवसामध्ये तुम्हाला झटका आला किंवा तुमचा कान अमेरिकेने पिरगाळला म्हणून परराष्ट्र धोरणच बदलून टाकायचं, असं होत नसतं. देश चालवणं म्हणजे RSSची शाखा चालवणं नाही, हे पहिले लक्षात घ्या. कारण तुमच्या शाखा या तुमच्या इको चेंबरमध्ये चालतात. हे तुम्ही जे काही तत्वज्ञान देता ना, हे तुमची सगळी भाषणं, एकही भाषण जाहीर पब्लिक समोर नाहीये, खुल्या मैदानात. तुमचाच गोतावळा जमा केलेला असतो, तुमचेच चड्डीवाले असतात, तुमच्याच चड्डीवाल्यांची डोकी तुम्ही शाखांमध्ये बंद करून टाकलेली असतात आणि तुमच्याच चड्डीवाल्यांसमोर तुम्ही भाषण देता. तिथं दुसरं मत, तिथं प्रश्न, प्रतिप्रश्न, हे काही होण्याची संभावनाच नसते, शक्यताच नसते. त्यामुळे इको चेंबरमध्ये फक्त तुम्ही बडबड करत राहता. शून्य किंमत आहे आंतरराष्ट्रीय राजकारणात या फालतूपणाला, तुमच्या कोलांट्या उड्या मारण्याला, सोयीप्रमाणे सगळं बदलायचं, याला शून्य किंमत आहे. परराष्ट्र धोरणं अशी ठरत नाहीत. हा पहिला धडा खरं याच्यातून घ्यायला हवा. पण हे जे काही बडबड आहे याचा भारतातल्या नागरिकांनी आणि विशेषतः आत्तापर्यंत या गुरांच्या डॉक्टरच्या संघटनेमध्ये यांचं अनुकरण करत असलेल्या सर्वांनी, सर्व स्वयंसेवकांनी याच्यातून धडा घेण्यासारखा आहे की हे बेभरवशाचे आहेत, बेभरवशाचे. आज यांच्या घाणेरड्या राजकारणाला सोयीचं म्हणून पाकिस्तानचा द्वेष करा, पाकिस्तानचा द्वेषाच्या मार्फत भारतातल्या मुसलमानांचा द्वेष करा, हे आज यांच्या राजकारणाला सूट होतं म्हणून बोलायचं. उद्या यांची एप्स्टेनच्या नावावरून समजा यांची मान पिरगाळली, कान पिरगाळला, आणखीन काय पिरगाळलं अमेरिकेने, तर हे लगे क्याव करत म्हणणार नाही नाही नाही, त्यांच्याशी मैत्री करा, त्यांच्याशी बोला, त्यांच्या नागरिकांबरोबर संवाद ठेवा. हे सगळ्या स्वयंसेवकांना हे असली माणसं रोज तोंडघशी पाडतात आणि हे आत्ता तेच झालेलं आहे. उद्या बाहेर पडल्यानंतर मला जर कोणी संघवाला दिसला तर मी हेच दाखवणार आणि म्हणणार स्वतःच शेण फासून घ्या स्वतःच्या थोबाडाला, आम्ही भासण्याच्या ऐवजी. ज्या पद्धतीने तुम्ही घाण केली या देशाची, आणि त्यामुळे आज ही अवस्था आली आहे की पाकिस्ताननी तुम्हाला जगात एकटं पाडलंय.
आणि नरेंद्र मोदींनी त्याच्या सगळ्या महामूर्ख मंत्र्यांनी प्रचंड मेहनतीने देशाला जगामध्ये एकटं पाडून घेतलंय. हा बावळटपणा थांबला पाहिजे. शाखा चालवल्यासारखा देश नसतो चालवायचा. देश ही फार मोठी, फार विशाल, फार विराट आणि जगाच्या प्रचंड गुंतागुंतीच्या राजकारणाचा एक भाग असलेली एक व्यवस्था आहे. ती तुमची शाखा चालवणं इतकी सोपी गोष्ट नाही. त्यामुळे तुमची कोणाची अवकात सुद्धा नाही देश चालवायची, किंचितही नाही. तुम्हाला सर्वांना या व्हिडिओबद्दल काय वाटतं मला खाली कमेंट करून नक्की सांगा. जास्तीत जास्त जणांनी हा व्हिडिओ लाईक करा आणि हाईप पण करा. लाईक केल्याबरोबर हाईपचा ऑप्शन येतो. हाईप जर तुम्ही केलात तर आणखीन 80 जणांना युट्यूब तो व्हिडिओ प्रमोट करेल. आणि जास्तीत जास्त जणांना लिंक शेअर करा. चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. आत्ताच्या भागामध्ये इतकंच. धन्यवाद.